12 जुलै 2006 ची ही गोष्ट आहे. इस्रायल आणि लेबनॉन या दोन देशांच्या बॉर्डरवर इस्रायलचे सैनिक पहारा देत होते. त्यावेळी लेबनॉनच्या बाजूने हेजबुल्ला या दहशतवादी संघटनेनं काही रॉकेट्स फायर केल्या. त्या फायर केल्या श्लोमी नावाच्या गावावर आणि सगळ्यांचं लक्ष तिकडे लागलेलं असतानाच अचानकपणे हेजबुल्लाच्या दहशतवाद्यांनी झारीत नावाच्या बॉर्डरवरच्या एका गावाजवळ बॉर्डर क्रॉस केली आणि इस्रायली हद्दीत घुसून काही इस्रायली बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या सैनिकांच्या हत्या केल्या. यामध्ये 8 सैनिकांच्या हत्या केल्या गेल्या आणि 2 सैनिकांना त्यांनी जिवंत पकडलं आणि त्यांना ते घेऊन आपल्या देशात म्हणजे लेबनॉनमध्ये निघून गेले. यहूद गोल्डवासर आणि एल्डाड रेजेव असे या 2 सैनिकांची नावं होती. यातला यहूद गोल्डवासर हा 31 वर्षांचा इंजिनियर होता, तर रजेव हा फक्त 26 वर्षांचा होता. या 2 सैनिकांना घेऊन हेजबुल्लाचे दहशतवादी लेबनॉनमध्ये गेले. या 2 सैनिकांच्यासाठी इस्रायलनं मग कुणासमोरही हात पसरले नाहीत. कुठेही संयुक्त राष्ट्रामध्ये जाऊन तिथं अर्ज केला नाही की आमच्या सैनिकांना सोडवण्यासाठी मदत करावं, तर त्यांनी पुढच्या काही मिनिटांमध्ये निर्णय घेतला आणि आपल्या 2 सैनिकांना परत आणायची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि प्रक्रिया सुरू केली. ती म्हणजे इस्रायलच्या पाचवीला पुजलेली नेहमीची गोष्ट म्हणजेच लढाई. मग हे 2 सैनिक खरंच इस्रायलमध्ये परत आले का? नक्की त्या सैनिकांचं पुढं काय झालं आणि इस्रायलनं या सगळ्या गोष्टींचा बदला कसा आणि किती वर्षांनी घेतला ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. इस्रायलच्या उत्तरेला लेबनॉन नावाचा देश आहे. हा देश कुणाच्याही ताब्यात असला म्हणजे सत्ता कुणाचीही असली तरी या देशात हेजबुल्ला नावाची एक दहशतवादी संघटना आहे जी इराणच्या इशाऱ्यावर चालते. आणि इराण आणि इस्रायलचं काय नातं आहे ते आपण जग जाहीर आहे आणि आपण रोज बघतोयच. आणि लेबनॉन या देशाच्या दक्षिणेला याच हिजबुल्ला या संघटनेचा प्रभाव आहे. 12 जुलै 2006 ला या संघटनेनं 2 इस्रायली सैनिकांना उचलून नेल्यानंतर काही तासातच इस्रायली डिफेन्स फोर्सेसने निर्णय घेतला आणि ज्या ठिकाणी हेजबुल्ला या दहशतवादी संघटनेचे रॉकेट्स आणि इतर शस्त्रसाठा ठेवलेला होता त्या ठिकाणावर हल्ले करायला सुरुवात केली. जवळजवळ हजारो कोटी रुपयांची शस्त्रास्त्र, रॉकेट्स आणि काही मिसाइल्स 39 मिनिटात एअर स्ट्राईक करून नष्ट करून टाकल्या. याशिवाय इस्रायली डिफेन्स फोर्सेसनं लेबनॉनमधल्या हेजबुल्लाचा प्रभाव असलेल्या काही शहरांवर पत्रकं टाकली आणि तिथल्या लोकांना आपलं गाव सोडून जाण्याचा इशारा दिला, कारण इस्रायली डिफेन्स फोर्सेस त्या गावांवर तुफान हल्ले करणार होते. इस्रायलला माहिती होतं की आपल्या सैनिकांना हेजबुल्लाने उचलल्यानंतर ते त्यांना घेऊन उत्तरेकडे जाणार आणि तिथून त्यांना दुसऱ्या देशात किंवा इराणमध्ये घेऊन जाणार. म्हणूनच इस्रायलनं दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारे लेबनॉनमधले सगळे महत्त्वाचे रस्ते, पूल, रेल्वे ट्रॅक, एअरपोर्ट्स सगळं उडवायला सुरुवात केली. बघा, फक्त 2 सैनिकांसाठी हे सगळं चाललंय. या दहशतवादी संघटनेचे बंकर्स, त्यांचे शस्त्रास्त्रांचे साठे, ट्रेनिंग कॅम्प, ज्या ज्या गोष्टींची माहिती इस्रायलकडे होती त्या सगळ्या गोष्टींवर त्याच दिवसांपासून हल्ले करायला सुरुवात करण्यात आली. हेजबुल्लाची अपेक्षा होती की इस्रायलने त्यांचे जे दहशतवादी इस्रायलमध्ये कैदेत पडलेले होते त्यांना सोडावं. जसं मौलाना मसूद अझरला वगैरे आपण 1999 ला सोडलं होतं तसं, तरच आम्ही तुमच्या 2 सैनिकांना परत सोडू असं हेजबुल्ला म्हणत होती. पण प्रत्यक्षात इस्रायल कोणतीही तडजोड करायला तयार नव्हता. अशाच पद्धतीची इस्रायलची आणखी एक स्टोरी आम्ही परत एकदा कव्हर करू की त्यांनी आपल्या लोकांना कसं सोडवलं होतं. त्यावेळी इस्रायलचे पंतप्रधान होते एहूद ओलमर्ट. पण हेजबुल्ला देखील काही छोटी मोठी दहशतवादी संघटना नव्हती. त्यांच्याकडे खूप शस्त्रास्त्र होती, खूप साठा होता. पुढच्या 34 दिवसांमध्ये हे युद्ध चाललं. 34 दिवसात हेजबुल्लानं इस्रायलवरती प्रत्येक दिवशी 100 रॉकेट्स प्रमाणे जवळजवळ 4000 रॉकेट्स फायर केले. इस्रायल आणि हेजबुल्ला हे दोघं देखील युद्ध लढत राहिले. या युद्धाचा निकाल काय झाला, परिणाम काय लागला आणि इस्रायलनं पुढे काय काय केलं, कसा बदला घेतला आणि कुणाचा बदला घेतला हे सगळं आपण बघणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला एका इंटरेस्टिंग ऍप बद्दल सांगतो. जर तुम्हाला तुमचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचं असेल तर स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून राहणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या काळात स्टॉक मार्केट वर गेलं किंवा खाली गेलं तरीही आपण पैसे कमवू शकतो. फ्युचर्स अँड ऑप्शन्स, ट्रेडिंग, इतर अनेक पर्याय आपल्याकडे आहेत. त्यामध्ये अशा संधी मिळतात आणि तेही कमी वेळात. पण प्रश्न असा आहे, सुरुवात कशी करायची, त्यासाठी अभ्यास कसा करायचा? म्हणूनच मी तुम्हाला एक सोपं आणि इंटरेस्टिंग जबरदस्त ऍप बद्दल इथं सांगतो. मार्केट वुल्फ. मार्केट वुल्फचे एक्सपर्ट्स तुम्हाला स्टॉक मार्केट समजून घेण्यासाठी मदत करतात, योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतात. हे एक सेबी रजिस्टर्ड ॲप आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त 99 रुपये देऊन लाईफ टाईममध्ये ट्रेडिंग करू शकता. इथं कोणतंही इयरली चार्जेस, मेंटेनन्स चार्जेस, हिडन चार्जेस घेतले जात नाहीत. चला मी तुम्हाला दाखवतो हे ॲप गुंतवणुकीसाठी कसं परफेक्ट आहे. पहा, इथे आहे फॉलो ट्रेंड्स हे फीचर. इथं तुम्ही रिअल टाइम ट्रेड बघू शकता ज्याच्यामध्ये लोकांनी प्रॉफिट मिळवलेला आहे आणि तुम्ही त्यावर क्लिक करून त्याला फॉलो करू शकता.
पहा, मी फॉलो ट्रेंड्सवर क्लिक केलं, ट्रेड घेतला आणि झालं, माझ्या ट्रेडिंगची सुरुवात झाली. इथं तुम्ही अत्यंत कमी पैशामध्ये सुरुवात करू शकता, जिथं बाकी ॲप्लिकेशन्समध्ये तुम्हाला 3 पट रक्कम लागते. आणि जर तुम्हाला खूप पैसे गमावण्याची भीती वाटत असेल तर त्याचं सोल्युशन देखील इथं आहे. ते म्हणजे इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर. जेव्हा तुम्ही एका विशिष्ट लेवलच्या लॉसपर्यंत पोहोचता तेव्हा हे फीचर आपोआप स्टॉप लॉस लावतं आणि तुमचं पुढे जे नुकसान होणार असतं ते टळतं. पहा, प्रॉफिट ट्रेंड प्रमाणे मूव्ह होताना दिसत होता. मी फक्त स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि लगेचच 1971 रुपयांचा प्रॉफिट बुक झाला. इथं तुम्ही गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस यासारख्या कमोडिटीजमध्ये देखील ट्रेडिंग करू शकता. आता कमोडिटीजच्या किमती कशा वाढतायत त्या तुम्ही बघतच आहात. यामध्ये तुम्ही सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ट्रेडिंग करू शकता. मार्केट वुल्फ ॲप ट्रेडिंगमध्ये तुम्हाला पूर्ण मदत करतं. त्यांच्याकडे सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट आणि डेडिकेटेड अशी टीम आहे जी तुम्हाला दररोज फ्री ट्रेडचे आयडियाज देते. पहा, हे त्यांच्या युजर्सने एका दिवसात 15,239, एका महिन्यात 70,468 आणि मागच्या संपूर्ण वर्षात 5,03,940चा नफा बुक केलाय. आणि या नफ्यावर मार्केट वुल्फ ॲप कोणतंही कमिशन घेत नाही. मार्केट वुल्फ ॲपचे या अगोदरच 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत आणि भारतातील लाखो लोक आपलं भविष्य याद्वारे सुरक्षित करतायत. याचा वापर तुम्ही देखील करा. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय. तुम्ही हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाची सुरुवात करा. आता येऊया आपण आपल्या स्टोरीकडे. इस्रायल आणि हेजबुल्ला यांच्यामधली ही लढाई 34 दिवस चालली आणि 34 दिवसात इस्रायलचे जवळजवळ 162 म्हणजे 120 सैनिक आणि 42 सामान्य लोक असे 162 लोक या युद्धात मरण पावले. याच वेळी हेजबुल्लाचे म्हणजे लेबनॉनचे जवळजवळ 1300 लोक या युद्धात मारले गेले. यामध्ये अनेक हेजबुल्ला या दहशतवादी संघटनेचे कमांडर्स होते जे या युद्धामध्ये मारले गेले. बेंट जबील नावाचं एक लेबनॉन मधलं शहर आहे. या शहरावर IDFनं हल्ला केला. या शहरामध्ये अत्यंत महत्वाचे असं दहशतवाद्यांचे तळ होते, ते उद्ध्वस्त करण्यात आले. पण हे शहर इस्रायलला पूर्णपणे जिंकता आलं नाही. पण तरीही त्यांनी हिजबुल्लाला एक झटका दिला आणि त्यांचे जवान परत फिरले. यामध्ये रॉय क्लीन नावाच्या एका इस्रायली सैनिकानं त्यांच्या सगळ्या सैनिकांच्या दिशेने जो एक हँड ग्रेनेड फेकला होता त्या हँड ग्रेनेडवर झेप घेतली आणि स्वतःचा जीव देऊन आपल्या इतर सैनिकांचा जीव वाचवला होता. त्यासाठी त्याला इस्रायलचा सर्वोच्च सैनिकी सन्मान मिळाला, अर्थात मरणोत्तर. 20 इस्रायली सैनिकांना नंतर मग या शहरामधून इस्रायलनं एअरलिफ्ट करून बाजूला काढून घेतलं. 34 दिवसानंतर अखेर हे युद्ध थांबलं, पण टेन्शन दोन्ही बाजूला कायम राहिलं. त्यानंतर देखील पुढे जवळजवळ 2 वर्ष दोन्ही देशामध्ये वाद राहिले. पण इस्रायलमधलं अंतर्गत प्रेशर देखील वाढत होतं. दहशतवादी संघटनेकडे अडकलेल्या सैनिकांना सोडवण्याची जबाबदारी सरकारवर पडलेली होती. त्यासाठी इस्रायलनं 5 दहशतवाद्यांना सोडण्याचा निर्णय घेतला. आता असा निर्णय का घेतला ते सांगतो. इथं तुम्हाला प्रश्न पडेल की इस्रायलनं असा निर्णय घेण्याचं कारण काय? कारण आतापर्यंत त्यांनीच 2 सैनिकांसाठी युद्ध केलं होतं. आता ते सैनिकांना सोडायला का तयार झाले? कारण आतापर्यंत इस्रायलला एक गोष्ट कळलेली होती की त्यांचे जे 2 सैनिक होते जे हिजबुल्लाच्या ताब्यात होते ते आता जिवंत नाहीत. त्यांना हिजबुल्लानं अगोदरच मारून टाकले. त्यामुळे आता त्यांच्या डेड बॉडी मिळाल्याच पाहिजेत असा हट्ट तिथल्या लोकांचा होता आणि म्हणूनच 5 दहशतवाद्यांना इस्रायलनं सोडायची तयारी दाखवली. या 5 पैकी एक समीर कुंतर नावाचा एक दहशतवादी होता. याने इस्रायलमधल्या निरपराध अशा 5 लोकांची हत्या केली होती, ज्यामध्ये एक 5 वर्षाची मुलगी देखील होती. त्याला आणि इतर 4 साथीदारांना 16 जुलै 2008ला म्हणजे हे युद्ध चालू झाल्यानंतर 2 वर्षांनी हिजबुल्लाकडे सोपवण्यात आलं. त्याशिवाय 199 डेड बॉडीज देखील हिजबुल्लाला देण्यात आल्या. त्याच्या बदल्यात इस्रायलनं त्या 2 सैनिकांच्या डेड बॉडीज इस्रायलकडे सोपवल्या. महिनाभर चाललेल्या त्या युद्धात भलेही इस्रायलनं अनेक दहशतवाद्यांच्या हत्या केल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या 2 सैनिकांना जिवंत सोडवणं मात्र त्यांना जमलं नाही. याचं दुःख इस्रायलला नेहमी राहिलं आणि आज देखील आहे. हिजबुल्लाचा प्रमुख असलेल्या हसन नसरल्लाने मात्र त्यानंतर 2008 मध्ये विजय साजरा केला. त्याचे 5 दहशतवादी सुटले याचा त्याने आनंद साजरा केला. पण इस्रायल मात्र ही गोष्ट विसरला नव्हता. तो या गोष्टीचा योग्य वेळी बदला घेणार होता. समीर कुंतर नावाच्या ज्या दहशतवाद्याला इस्रायलला सोडावं लागलं त्याचा इस्रायली सैन्याने पुढे 7 वर्षानंतर बदला घेतला. 20 डिसेंबर 2015ला सिरियाच्या बॉर्डरमध्ये इराण आणि IRGC बरोबर एक ट्रेनिंग चालू असताना इस्रायलनं तिथं एअर स्ट्राईक केलं आणि त्यामध्ये या समीर कुंतरचा मृत्यू झाला. याचा बदला घेतला गेला. याशिवाय हसन नसरल्ला जो हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होता, प्रमुख होता, त्यानंच ही संघटना बांधली आणि अनेक वर्ष तो त्याचा कमांडर होता. ज्या
नसरल्लानं अनेक वेळा इस्रायलला संपवण्याची भाषा केलेली होती, इस्रायलची थट्टा केलेली होती, इस्रायलबद्दल अनेक गोष्टी बोललेला होता. त्याला 27 सप्टेंबर 2024ला म्हणजे 2च वर्षापूर्वी तो ज्या बंकरमध्ये लपला होता, दाहिये नावाचं एक गाव आहे बैरूत जवळ म्हणजे लेबनॉनच्या राजधानीजवळ, त्या बंकरमध्ये बंकर बस्टर बॉम्ब टाकून त्याला मारण्यात आलं. जमिनीखाली जवळजवळ 50 फूट तो होता, तरीही त्याच्यावर एवढे बंकर बस्टर बॉम्ब इस्रायलनं मारले की तो त्यात वाचलाच नाही. आपल्या 2 गमावलेल्या सैनिकांसाठी इस्रायलने हे युद्ध केलं आणि हे युद्ध कंटिन्यू केलं. त्यांचा मृत्यू झाला म्हणून देखील ते थांबले नाहीत. त्यांच्या मृत्यूच्या बदल्यात इस्रायलनं हेजबुल्लाच्या दहशतवाद्यांचा नायनाट केला, त्याच्या म्होरक्याचा नायनाट केला आणि हे युद्ध आज देखील चालू आहे. इस्रायलच्या जिद्दीची ही कहाणी आहे. अजून देखील इस्रायल त्यांच्याशी लढतोय. या अगोदर देखील आणि आता देखील इस्रायल आपल्या प्रत्येक सैनिकाच्या जिवंत किंवा मृत चेहरा बघितल्याशिवाय तो मेलाय किंवा मृत झालाय हे मान्यच करत नाही. 40 वर्षापूर्वी 1986 साली हरवलेल्या एका सैनिकाचा इस्रायल अजून देखील शोध घेतोय. ही गोष्ट लेबनॉनमध्येच घडलेली होती. त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ आम्ही अगोदरच केलेला होता, तो जरूर बघा. इस्रायलच्या सैनिकांच्या चिकाटीबद्दलच्या, इस्रायलच्या आपल्या सैन्याप्रती असलेल्या या धोरणाबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मार्केट वुल्फ ॲपचे आतापर्यंत 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. या ॲपचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय. तुम्हीही हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेडिंगची सुरुवात करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.